दारावरची बेल वाजली. चहाचा कप टेबलवर ठेवून रमेशने दरवाजा उघडला. समोर पोस्टमन हातात एक पाकिट घेऊन उभा होता. रमेशनी पोस्टमनच्या रजिस्टरवर सही केली आणि दरवाजा बंद करून पत्र वाचू लागला. रमेशच्या ऑफिसमधून त्याच्या बदलीसाठी आलेलं ते पत्र होतं. नगरमधल्या एका गावात त्याची बदली झाली होती. 2 दिवसात त्याला जॉईन व्हायचं होतं. हातची सारी कामं बाजूला सारून रमेश लागली सामान बांधू लागला. दुसऱ्या दिवशी दुपारची बस पकडून तो जायला निघाला. पोहोचायला जरा उशीरच झाला. रात्रीचे 12 वाजून गेले होते. बस स्टँडवर उतरल्यावर दूर दूरपर्यंत फक्त अंधार पसरला होता. एक छोटासा बल्ब तेवढा एका कोपऱ्यात होता. तो पण सारखा चालू बंद होत होता. रमेश तसा थोडा चिडलेलाच होता. लहानपणापासून मुंबईसारख्या शहरात वाढलेला आणि अचानक असं गावाकडे बदली होऊन यावं लागलं होतं. त्याने बदली रद्द करण्याचा अर्ज देखील केलेला, पण तो ऑफिसमधून अमान्य करण्यात आला होता. त्यात प्रवासाची दगदग. एक दीर्घ श्वास घेऊन तो चालू लागला. इतक्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. रमेश थोडा दचकला. त्याने मागे वळून पाहिलं तर एक 60 ते 62 वर्षांचा धोतर टोपी घातलेला माणूस उभा होता. राम राम साहेब, मी दामू. ते मुंबईवरनं आलेलं साहेब तुम्हीच वय? हो, मीच. मला मोठ्या साहेबांनी पाठवलंय तुम्हासनी आणायला. हो का? बरं, चला मग. दामूने लगेच सगळं सामान उचललं आणि चला असं म्हणाला. रमेश त्याच्या मागे मागे चालू लागला. जंगलातला रस्ता कच्चा होता. आजूबाजूला भयान शांतता. लांबून कुठून तरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. सुकलेला पालापाचोळा तुडवत हे दोघे झपाझप चालत होते. साहेब, तुम्ही एकटेच आलात? बायका पण नाही आली का? दामूची प्रश्नमंजुषा सुरू झाली. अजून माझं लग्न नाही झालं. रमेशला दामूसोबत बोलण्यात अजिबात रस नव्हता. तो फक्त हो नाही म्हणत बोलणं टाळत होता. रमेशबद्दल सगळी चौकशी करून झाल्यावर शेवटी दामू हळूच म्हणाला, बरं साहेब, तुमच्या नवीन ऑफिसचं ते समजा माहिती हवंय तुम्हासनी? म्हणजे काय माहिती आहे? तुमच्या ऑफिसच्या बिल्डिंगमधला 4था मजला लई खतरनाक. मागल्या 25 वर्षापासून बंद आहे. आजपर्यंत तिथे जो कोणी गेलाय तो परत कधीच वापस आला नाही बघा. का कसं कोणाला बी ठावं नाही. रमेश जरा हसूनच म्हणाला, अरे असं का बरं? दामू इतकं बोलला आणि तोपर्यंत कंपनीनं रमेशला दिलेलं घर आलं. सगळं सामान उतरवून दामू त्याच्या घरी निघून गेला. जाताना फक्त एवढंच बोलला, साहेब जरा जपून बरं का. रमेशला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही. भूत प्रेत असल्या गोष्टींवर त्याचा विश्वास नव्हता. गावाकडे अशा गोष्टींमध्ये लोक फार रमतात आणि डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवतात. म्हणून अशा गोष्टींना अजून वाव मिळतो असं त्याचं म्हणणं होतं. तरी रात्री त्याच्या डोक्यात मात्र राहून राहून एकच वाक्य फिरत होतं, तिथं ती आहे. रमेश तसाच झोपला. नाईट शिफ्ट असल्यामुळे दुपारी 2 वाजता उठला. जेवण उरकून कंपनीनं दिलेल्या बाईकवरून ऑफिसला गेला. पहिला दिवस मस्त गेला. घरी जायला निघताना 4थ्या मजल्यावर येऊन तो जरा थांबला. परत डोक्यात तेच वाक्य फिरू लागलं, तिथं ती आहे. रमेश हसू लागला. कोण असेल ती? असा विचार करत असताना खालून वॉचमन तिथे आला. साहेब, तुम्ही नवीन दिसताय. इथे जास्त वेळ थांबू नका आणि लिफ्टचा वापर करत जा. अरे जरा चालायला हवं, तेवढेच पाय पण मोकळे होतात जरा. आणि तसंही इकडे गावाकडे कुठे जिमची सोय सुद्धा नाही. सगळ्या सवयी आता बदलाव्या लागणार. असं म्हणत एक प्रकारे मनातला राग त्याने बाहेर काढला. तसंही तो या बदलीमुळे खुश नव्हताच. ते सगळं ठीक आहे, पण इथे थांबू नका. ही जागा ठीक नाही. तुम्ही नवीन आहात म्हणून सावध करतोय. ती लई बेकार आहे.
एकदा धरलं की सोडत नाही. इतकं म्हणून वॉचमन निघून गेला. रमेश मात्र जोरजोरात हसायला लागला आणि मनातल्या मनातच म्हणाला, काय ही इथली लोक जरा विचित्रच आहेत. जो तो येतोय आणि काहीतरी बडबडून जातोय. आणि ती, अरे कोण ती, अशी आहे तरी कोण ही, एकदा भेटायला नक्कीच आवडेल. असं म्हणून हसत हसत तो तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी 3रा मजला पार करून जसा रमेश 4थ्या मजल्यावर गेला तसं त्याच्या कानात गाणं गुणगुणण्याचा आवाज येऊ लागला. सोबत अत्तराचा तीव्र वास सुद्धा येत होता. असं वाटत होतं की कोणीतरी त्याच्या सोबत वर येतंय. 6व्या मजल्यापर्यंत तो आवाज त्याच्या सोबतच होता. रमेशला ही गोष्ट जरा विचित्र वाटली, पण भास झाला असेल असं म्हणून तो कामाला लागला. पुढचे 7 ते 8 दिवस हा प्रकार असा चालू राहिला. रमेशने त्याच्या सहकर्मचाऱ्याला ही गोष्ट सांगितली. त्यावर तो म्हणाला, अरे बोललो होतो ना तुला, नको नादी लागू या सगळ्याच्या, तुझं काम कर. आणि किती वेळा सांगितलंय, लिफ्ट वापरत जा. रमेश मात्र आजकाल भलताच अस्वस्थ होऊ लागला. राहून राहून त्याच्या मनात तो 4थ्या मजल्याचा बंद दरवाजा येत होता. एक दिवस रमेशला जरा उशीर झाला म्हणून त्याने लिफ्टने वर जायचं ठरवलं. तो लिफ्टमध्ये गेला आणि 6व्या मजल्याचं बटन दाबून मोबाईलमध्ये काहीतरी करत उभा राहिला. काही सेकंदाने लिफ्ट थांबली आणि दरवाजा उघडला. रमेश हैराण होऊन फक्त बघत राहिला, कारण लिफ्ट 4थ्या मजल्यावर येऊन थांबली होती. बराच वेळ प्रयत्न केला तरी लिफ्ट काही चालू व्हायचं नाव घेत नव्हती. रमेश शेवटी बाहेर आला. जसा तो लिफ्टमधून बाहेर आला, अचानक लिफ्टचा दरवाजा बंद झाला आणि लिफ्ट वरच्या मजल्यावर अशा प्रकारे निघून गेली जसं काही रमेशला उतरवण्यासाठीच ती बंद पडली होती. 4थ्या मजल्यावर आल्यानंतर रमेशला एक वेगळंच कुतूहल वाटायचं. काहीतरी वेगळंच एक आकर्षण जाणवायचं. कोणीतरी सतत त्या दरवाजा मागून त्याला बोलावतंय असा भास व्हायचा. आणि हल्ली हल्ली तर ते कुतूहल, हे आकर्षण एवढ्या जास्त प्रमाणात वाढलं होतं की त्याच्या डोक्यातून या सगळ्या गोष्टी काही केल्या जातच नव्हत्या. याच सगळ्या विचारात तो ऑफिसमध्ये जाऊन बसला. तसं त्याच्या सहकर्मचाऱ्याने विचारलं, काय रे रमेश, बराच वेळ झाला मी तुझ्याकडे पाहतोय. आल्यापासून तू शून्यात काहीतरी विचार करतोयस. तुझी तब्येत तर ठीक आहे ना? बराच वेळ? मी तर आत्ताच आलोय. मला येऊन अजून अर्धा मिनिट सुद्धा झाला नाही. अरे काय मस्करी करतोय, गेले 15 मिनिटं मी तुला बघतोय. एखाद्या पुतळ्यासारखा बसून आहेस इथे. रमेशने आता त्याला सगळा घडला प्रकार सांगितला. कसं त्याला एक आकर्षण, एक ओढ जाणवते त्या जागेबद्दल. कसं तो दरवाजा त्याला बोलावतो. तिथून जात असताना येणारा अत्तराचा वास, पैंजणांचा आवाज आणि बरंच काही. त्याचं बोलणं ऐकून सहकर्मचारी म्हणाला, चूक करतोय तू. अरे नको पडूस त्या भानगडीत. त्याबद्दल बोलण्यासाठी सुद्धा इथे मनाई आहे. का कसं कोणालाच माहीत नाही. असं म्हणतात, ज्या कुणाला तिच्याबद्दल कुतूहल वाटतं ती त्याचा पिच्छा सोडत नाही. ऐक माझं, नको पडूस त्या भानगडीत. इतकं बोलून त्याचं काम करण्यात तो व्यस्त झाला. रमेशला एक गोष्ट कळून चुकली होती. या विषयावर इथे कोणीही उघडपणे बोलायला तयार नव्हतं. अरे याला काय अर्थ आहे? जो येईल तो कोड्यात बोलून निघून जातोय. रमेश स्वतःशीच पुटपुटत होता. शेवटी वैतागून त्यांनी तो दरवाजा उघडायचं ठरवलं. तो दरवाजा उघडायचा आणि या लोकांची तोंड कायमची बंद करायची. नेमकी त्या दिवशी अमावस्येची रात्र होती. ब्रेक झाल्यावर कोणालाही न सांगता रमेश तडक 4थ्या मजल्यावर गेला. दरवाजा पूर्णपणे धुळीने माखला होता. खरंच वर्षानुवर्ष तिथे कोणीही फिरकलं नव्हतं. त्याने दाराच्या कुलपाला हात लावला तसं ते कुलूप उघडून रमेशच्या हातातच आलं. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने लगेच कडी उघडून दरवाजा उघडला. बरीच वर्ष खोली बंद असल्याने आतमध्ये धूळ आणि जाळ्यांचं राज्य होतं. मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात तो सगळीकडे पाहू लागला. एक भयान शांतता
आणि अंधार याखेरीज दुसरं काहीच दिसत नव्हतं. कुठून तरी सडलेल्या माणसाचा तीव्र वास येत होता. तो वास असह्य झाल्याने रमेश तिथून लगेच जायला निघाला. तेवढ्यात त्याने असं काहीतरी पाहिलं जे पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. घसा कोरडा पडला आणि तोंडाला फेस आला. खोलीच्या भिंतीवर आणि छतावर हात आणि पायांचे ठसे होते. असं वाटत होतं की कोणीतरी भिंतीवर आणि छतावर चालत असावं. ते दृश्य बघून रमेश दरवाजाकडे धावला. तितक्यात एक कर्कश किंकाळी आणि हास्याने त्याचे कान बधीर झाले. तो कसाबसा बाहेर पडला आणि वरच्या दिशेने धावू लागला. तो जसजसा वर धावत होता, पैंजण आणि हास्याचा आवाजही त्याच्या सोबत वर येत होता. पायऱ्या संपायचं नावच घेत नव्हत्या. तो वरच्या दिशेने तर पळत होता, पण तिथे पोहोचत मात्र नव्हता. रमेशला धाप लागली. तो घामाघूम झाला आणि धाडकन जमिनीवर कोसळला. डोळे उघडले तेव्हा ऑफिसमध्ये त्याच्या खुर्चीवरून खाली पडला होता आणि त्याचे सहकर्मचारी त्याला उचलत होते. एक जण पाणी घेऊन आला. रमेशची अवस्था अगदी खराब झाली होती. जे घडत होतं ते समजण्या पलीकडचं होतं. काहीच न बोलता रमेशने बॅग उचलली आणि पार्किंगच्या दिशेने धावत सुटला. बाईक काढली आणि चालू करू लागला. समोरून वॉचमनने त्याला एका वेगळ्याच नजरेने पाहिलं आणि जवळ येत म्हणाला, साहेब, तुम्ही दरवाजा नव्हता उघडायला पाहिजे, आणि हसायला लागला. रमेशने गाडी सुरू केली आणि अगदी वेगात निघाला. रात्रीचे 11:15 वाजले होते. रमेश आता मेन रोडवर आला होता. तितक्यात पाठीमागून एक बाईक आली. त्या बाईकवरचा माणूसही हसतच रमेशला म्हणाला, साहेब, तुम्ही दरवाजा नव्हता उघडायला पाहिजे, आणि निघून गेला. रमेशचा बाईकवरचा ताबा सुटला आणि तो एका झाडावर जाऊन आदळला. थोडं स्वतःला सावरलं आणि पाणी पिणार इतक्यात एक भरधाव ट्रक त्याच्या दिशेने आला. रमेशने घट्ट डोळे मिटून घेतले. ट्रक चालक जवळ येऊन थांबला आणि खिडकीतून बाहेर डोकावत म्हणाला, काय केलं तुम्ही साहेब? तुम्ही दरवाजा नव्हता उघडायला पाहिजे. लटपटत्या पायांनी किक मारत रमेशने गाडी भरधाव पळवली. 20 मिनिटं उलटून गेले होते. रमेशला थोडं हायसं वाटलं. स्वतःशीच तो पुटपुटत होता, आता परत कधीच येणार नाही. सरळ मुंबईला निघून जाणार. काय प्रकार आहे हा? पाठीमागून पुन्हा हॉर्नचा आवाज आला. रमेश दचकला. मागे वळून बघायची त्याची हिंमत नव्हती. एक बाईक पुढे आली. त्या बाईकवर त्याच्या शेजारी राहणारा मुलगा विलास होता. 12 ते 13 दिवसांची काय ती त्यांची ओळख. हाय हॅलो इतकंच त्यांचं संभाषण. विलास सुद्धा एका छोट्या कंपनीत कामाला होता. एवढ्या रात्री रमेशला अशा प्रकारे जाताना पाहून तो जरा थांबला आणि रमेशला म्हणाला, काय रे रमेश, आज काय स्पेशल? कुठे फिरायला गेलेला का, की मुंबईला गेलेलास? विलासचा असा विचित्र प्रश्न ऐकून रमेश जरा गोंधळला. तो म्हणाला, नाही तर, मी तर कुठे बाहेर फिरायला गेलो नव्हतो. बरं मग या कोण? तुझ्या मिसेस आहेत का? रमेशच्या बाईकच्या मागच्या सीटकडे बोट दाखवत विलास म्हणाला, मिसेस? रमेश आता काय समजायचं ते समजून गेला होता. निशब्द होऊन तो विलासकडे फक्त बघत बसला. बरं मी जरा घाईत आहे, नंतर भेटू, येतो मी. चला वहिनी, येतो. या दोघं उद्या जेवायला घरी. इतकं म्हणत विलास निघून गेला. रमेशच्या डोळ्यापुढे अंधारी आली होती. डोक्यात पहिल्या दिवशी वॉचमनने सांगितलेलं वाक्य आलं, साहेब, लिफ्टचा वापर करत जा, ती लय बेकार आहे, एकदा धरलं का सोडत नाही. आणि त्याच्या या बोलण्यावर हसून रमेश म्हणाला होता, अशी आहे तरी कोण ही, एकदा भेटायला नक्कीच आवडेल. रमेश मागे वळून बघायची हिंमत करू शकला नाही. त्याचं डोकं सुन्न झालं होतं. घडला प्रकार त्याला कळून चुकला होता. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर मागून कोणीतरी एक हात ठेवला. तो हात प्रचंड थंड होता. इतका थंड की त्या स्पर्शाने रमेश रस्त्यावर कोसळला आणि परत कधीच उठला नाही. रात्र अशीच निघून गेली.
दुसऱ्या दिवशी त्याच्या प्रेताभोवती गर्दी झाली. एव्हाना डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूचं कारण शोधून काढलं होतं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्याचा जागीच अंत झाला होता. आणि ती कोण होती हा प्रश्न पुन्हा एकदा अनुत्तरित राहिला होता. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटवर जाऊन वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.